आणि थेट जाऊयात, संजय राऊत बोलतायत. तर केजरीवालला हरवायचं होतं, जे महाराष्ट्रात घडलं तेच दिल्लीत घडलं. काँग्रेसने जागा वाटपा संदर्भात आम्ही माननीय आदित्य ठाकरे यांच्यासोबत केजरीवाल यांची भेट घेतली दिल्लीत. आदित्य ठाकरे जी होते, सर्व खासदार होते आमचे, आणि एक कर्टसी व्हिजिट ज्याला म्हणतो, जिंकल्यावर सगळेच जातात, पण एक लढाऊ नेता पराभूत झालेला आहे, त्याला भेटून आपल्या संवेदना, आपल्या भावना व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य होतं. त्याच्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासोबत आम्ही तिथे गेलो. केजरीवाल अत्यंत दुःखी दिसले आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की जे काय आमचं म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं पडलं की काँग्रेस मला हरवण्यासाठी मैदानामध्ये होतं, त्यांना BJPला हरवण्यासाठी मैदानात उतरायला पाहिजे होतं, पण त्यांचं लक्ष होतं केजरीवालचा पराभव करणं. हे त्यांचं म्हणणं आहे. चर्चेमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काँग्रेसबरोबर आघाडी करून निवडणुका लढला असता हरियाणा आणि दिल्ली, तर नक्की वेगळा निकाल लागला असता. याच्यावर केजरीवाल यांचं असं म्हणणं आहे की आम्ही प्रयत्न केले पण आम्हाला यश आलं नाही. राहुल गांधींची इच्छा होती की आप आणि काँग्रेसमध्ये अलायन्स व्हावं, तरीही ते आमच्या चर्चा पुढे सरकू शकल्या नाही आणि त्याचा परिणाम हा स्वतंत्र लढण्यात झाला. हे केजरीवाल यांचं मत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही आता तो काळ निघून गेलेला आहे, निकाल लागलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही या गोष्टी सहन केलेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी जर तोंड उघडलं तर ठाकरेंना जे सोडून जावं लागेल असं रामदास कदम म्हणाले. काय बापरे, दुसऱ्यांना तोंड नाहीत का? इतरांना काय तोंड नाही आहेत का? तोंड सगळ्यांना आहेत. कसं असतं की जो बाडगा असतो तो जोरात बाग देतो. आता ह्या विषयावरती फार चर्चा न केलेली बरी. त्यांचा शत्रू कोण आहे हे त्यांनी ठरवायला पाहिजे. ज्या उद्धव ठाकरे यांनी किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आयुष्यभर सत्तेची पदं दिली, वैभव दिलं, सगळ्यांनाच आम्हाला, त्यांच्याविषयी अशा प्रकारची वक्तव्य करणं हे नैतिकतेला धरून नाही आणि माणुसकीला धरून नाही. आज तुम्ही सत्तेवर आहात, उद्या सत्तेवर नसाल हे लक्षात घ्या आणि मग अशा प्रकारची विधानं करा. कधी काळी आपण सहकारी होतो. उद्धव ठाकरे साहेब तुमचे नेते होते. आपण त्यांच्याबरोबर तासनतास बसून चर्चा केलेल्या आहेत, आमदारक्या मंत्रिपदे मिळवलेली आहेत. विधानसभेत पराभूत झाल्यावर याच उद्धव साहेबांनी रामदास कदम यांना 2 वेळा विधान परिषदेवर पाठवलं होतं. ही कृतज्ञता जर माणसात नसेल, राजकारणात नसेल, तर माणुसकी शून्य आहे. कोकणात डॅमेज करायला सुरुवात केलेली आहे कट्टर शिवसैनिकांना. भास्कर जाधव त्यांच्या बंधूंना देखील शिंदे गटात. कोण भास्कर जाधवांचं काय झालं? भास्कर जाधवांनंतर म्हणजे काय? बघा, भास्कर जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली. तुम्ही ज्या बातम्या पसरवता किंवा देता त्या पूर्णपणे चुकीच्या असतात. कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत. त्यांच्या कुटुंबात लग्न आहे. बाळ माने हे त्यांचे नातेवाईक आहेत. त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली. त्यांना निरोप थोडा उशिरा गेला कारण अचानक मिटिंग ठरल्यामुळे, आणि माझी चर्चा झाली. मी त्यांना सुचवलं की ठीक आहे, आपण ऑनलाईनमधून तुम्ही म्हणजे याच्यातून आपण चर्चा करा. पण काय झालं आहे, मातोश्री परिसरामध्ये जामर वगैरे असल्यामुळे तिथे वायफायचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि ऑनलाईन होऊ शकलं नाही त्यांच्याशी चर्चा. आणि त्यांना यायचं होतं. ते म्हटले मी आता निघालो तर मला यायला 8 वाजतील. त्यांच्या कुटुंबात लग्न असल्यामुळे आणि जवळच्या नातेवाईकात लग्न असल्यामुळे ते गुहागरला थांबलेले आहेत.
भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत, हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवरती आम्ही पक्षात चर्चाही करतो. आमच्या पक्षात लोकशाही आहे तेवढी. तर उगाच तुम्ही ते आले नाहीत, हे आले नाहीत, ते रुसले, हे फुगले, ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जाऊन बसायला? आमचा सगळ्यांशी एकमेकांशी संवाद आहे, व्यवस्थित आहे. काल सर्व नेते उपस्थित होते, सर्व. आम्ही जातोय, मी एकटा जात नाही, आम्ही बरेच नेते एकत्र जात आहोत कोकणामध्ये. शिवसेनेचे काही प्रमुख नेते एकत्र कोकणात जायच्या विचारामध्ये आम्ही आहोत. ऑपरेशन टायगर सुरू केलेलं आहे, कुठेतरी रोखण्यासाठी ॲक्शन मूडमध्ये आता उद्धव ठाकरे स्वतः उतरणार आहे का? उद्धव ठाकरे साहेब का ॲक्शन मूडमध्ये नव्हते का? कसलं ऑपरेशन टायगर? आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो. उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान खाली होईल, रिकामं होईल. मी मागे म्हणालो 1-2 तास आमच्या हातामध्ये ईडी आणि CBI द्या. अमित शहा सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतील. 2 तास ईडी आमच्या हातात द्या. अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत. हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो? महाराष्ट्रामध्ये द्या ना, बावनकुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कलानगरच्या दारामध्ये. ही सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. सत्ता आम्ही सुद्धा भोगलेली आहे, आम्ही सुद्धा सत्तेवर होतो, पण इतक्या विकृत पद्धतीनं सूडबुद्धीनं आम्ही कधी सत्ता राबवली नाही. म्हणजे नेते नाराज आहेत. बघा, विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत, त्यांच्याकडे जास्त माहिती आहे आणि ती बरोबर असते. चला, आता ही तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला. दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक 14वर जी अव्यवस्था कुंभच्या निमित्तानं सरकारनं दाखवलेली आहे, त्याचे बळी आज दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले. सरकारी आकडा 30 आहे. माझी माहिती आहे किमान 120 ते 150 लोक तिथे चेंगरीमध्ये तुडवून मरण पावलेली आहेत. हा माझा आकडा आहे. सरकार आकडा लपवत आहे. महाकुंभला जाण्यासाठी ज्या पद्धतीनं निमंत्रण दिलं जातं आहे भाजपकडून, जणू काय भाजपचा सोहळा आहे आणि लोकांना असं भ्रमित केलं जातं की तुम्ही फक्त या, तुमच्यासाठी गाड्या, घोडे, जेवण, राहण्याची व्यवस्था, हा सर्व काही. तसं काही नाही आहे. इतकी अव्यवस्था कोणत्याच कुंभमध्ये झाली नव्हती. आणि काल योगी म्हणत होते 50 कोटी लोक आले, मेले किती सांगा? चेंगराचेंगरीत प्रयागराजला किती मरण पावले? 60,000च्या वर लोक बेपत्ता आहेत. हे माहिती आहे का आपल्याला? 60,000च्या वर कुंभमध्ये लापत्ता, बेपत्ता आहेत. कुठे गेले 7,000 लोक? एक तर ते चेंगराचेंगरीमध्ये मरण पावले व तिकडे अन्य कारणानं मरण पावले. आज दिल्लीला चेंगराचेंगरी झाली, 100च्या वर लोक मरण पावल्याची माझी माहिती आहे. सरकार हा आकडा पहिला क्षणापासून दाबत होते. रेल्वे मंत्री हा आकडा सांगायला तयार नव्हते, पण दिल्लीतल्याच रेल्वेतल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याने अचानक आकडा त्यांच्या तोंडून बाहेर पडला आणि आकडा समोर आला. तुम्ही महाकुंभचं जे काय राजकीय व्यापार चालवलेला आहे, मार्केटिंग चालवलेलं आहे आणि लोकांच्या जीवाशी खेळताय तुम्ही. तुम्हाला थोडी माणुसकी नाही. दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवरती प्रचंड गर्दी उसळली आहे. हे 4 दिवसापासून आपण पाहत आहोत. मध्य प्रदेशमधून किंवा उत्तर प्रदेशमधून प्रचंड प्रमाणात लोंढेच्या लोंढे निघालेले आहेत आणि तुमचं त्यांचं नियंत्रण नाही. लोक रेल्वेच्या खिडकीच्या काचा फोडून आत घुसण्याचा प्रयत्न करताना तुम्ही पाहिला असेल. दरवाजे तोडून लोक आत जातात, एवढी गर्दी अनावर झालेली आहे. काय करताय सरकार? काय करतात मोदीजी? काय करतात? राष्ट्रपती पण जाऊन आला ना कुंभला, मोठे मोठे उद्योगपती कुंभला जाऊन आले आणि फोटो पाठवत आहेत मीडियामध्ये आणि तुम्ही छापताय सगळे. हे आता गरीब लोक जे चिरडून मेलेले आहेत ना, ते दाखवा, त्यांचा आक्रोश दाखवा. सर, प्रयागराज हो या नेशनल कैपिटल, लेकिन हाँ, उसका मतलब है 118 लोग मरे गए. अगर 18 ऑफिशियल है, ये आंकड़ा झूठा है. जिस तरह की भगदड़ की फिल्में देख रहा था, वीडियो देख रहा था, और जो हमारे सोर्सेस है वहाँ,
दिल्ली में, वो बता रहे हैं कि 100 से भी ज़्यादा लोग वहाँ मारे गए हैं। हाँ बोलिए। सर लेकिन प्रयागराज हो या नेशनल कैपिटल, ये जो ऐसे इंसिडेंट्स हो रहे हैं स्टैम्पेड के, तो इज इट अ फेलियर ऑफ रेलवेज? डेफिनेटली पूरी व्यवस्था का फेल्यूर है ये। देखिए, महाकुंभ एक पवित्र पर्व है, ये श्रद्धा का सागर है। लोग आएंगे, लाखों की संख्या में आएंगे, करोड़ों की संख्या में आएंगे, लेकिन आपने जिस तरह से ये पूरा कंट्रोल भारतीय जनता पार्टी ने अपने पार्टी के प्रचार के लिए लिया, उससे ये भगदड़ हो रही है। ये पार्टी का प्रचार का मुद्दा रहा उनका महाकुंभ। 50 करोड़ लोगों को निमंत्रण दिया, उनकी व्यवस्था क्या किया आपने? आप जोर जोर से 50 करोड़ 100 करोड़, व्यवस्था क्या है? लोगों को लगता है कि प्रयागराज उतरने के बाद चाहे हवाई अड्डा हो, चाहे रेलवे स्टेशन हो, चाहे बस स्थानों को, उनको लगता है कि हम वहाँ जाएंगे तो योगी जी हमारे स्वागत के लिए खड़े होंगे, उनकी सरकार खड़े होंगे, हमें लेकर स्नान के लिए जाएंगे। 20-20 घंटे तक लोगों का रोड अरेस्ट हुआ है। रोड अरेस्ट करता हूँ, 20 घंटा लोग जगह से हिल नहीं पाते, 25 घंटा तक ये रोड अरेस्ट है। जिम्मेदार कौन है? लोग भूख पानी से तड़प कर मर गए, लोग भगदड़ में मर गए, हजारों लोग लापता हुए, 7,000 से ज़्यादा लोग आज भी लापता है, उसका कोई तपास नहीं कर पा रहा है। तो कहाँ गए ये लोग? एक तो भगदड़ में मारे गए हैं, एक तो वहाँ और कोई कारण से मर गए हैं, उनको कौन ढूंढेगा अब? हाँ, भगदड़ में वहाँ जो हुए उसमें बोलते 30 लोग मारे गए, 2,000 से ज़्यादा लोग मारे गए हैं, आंकड़ा छुपा रहे हैं। आज भी दिल्ली स्टेशन प्लेटफॉर्म पर जो भगदड़ हुए, कितना आंकड़ा है? 1800 से ज़्यादा लोग, वहाँ लोगों की मौत हो गई है। सर 119 लोगों को वापस से भारत लाया गया है। भगवत मान कहते हैं कि जो गुजरात के लोग, गुजरात के लिए लैंडिंग की जा रही है, पंजाब में क्यों किया जा रहा है, इस तरह की बात। ये पंजाब को बदनाम करने की कोशिश है, क्योंकि वहाँ आपकी सरकार है। क्या सिर्फ पंजाब के ही लोग इलीगल रहते हैं क्या? पूरे अमेरिका में सिर्फ पंजाब के ही लोग हैं जो पूरे फ्लाइट वहाँ अमृतसर में उतरते और वो बेड़िया डालकर उनको जनता को दिखाते हो? इसलिए दिखाते हैं कि पंजाब की सरकार जो बीजेपी की सरकार नहीं है, जो आपकी सरकार है, आम आदमी पार्टी की सरकार है, उनके मुख्यमंत्री भगवत सिंह मान जी और उनकी सरकार को ये बदनाम करने का। दिल्ली में आने दो ना, मुंबई में आने दो फ्लाइट, चंडीगढ़ में उतरो, चंडीगढ़ में आइए, दिल्ली में आइए, वाराणसी में आइए, गुजरात में अहमदाबाद में एयरपोर्ट है, गुजरात के लोग भी है ना उसमें ज़्यादा, तो फिर उनको अमृतसर का टूर क्यों कर रहे हो? भारत दर्शन आइए, गुजरात में उतर कर दिखाइए, हाथ पाँव में बेड़िया बांधकर कितने लोग आपके उतरते हैं, जनता को दिखाइए। लेकिन गुजरात में अगर लोग उतरेंगे तो मोदी और शाह जी की इज्जत चली जाएगी, उनकी प्रतिष्ठा पर आंच आ जाएगी। सर अभी आपने कहा कि आम आदमी पार्टी, कांग्रेस की वजह से आम आदमी पार्टी की हार हुई है, क्या इंडिया अलायंस आगे एकजुट हो पाएगा? मैंने नहीं कहा ये मैंने नहीं कहा है। हम केजरीवाल जी से मिलने गए थे आदित्य ठाकरे जी के साथ, जो हमारी बातचीत उनसे हो गई, तो ये उनका दुख छिलक रहा था कि कांग्रेस मुझे हराना चाहती थी, मोदी जी को नहीं हराना चाहती दिल्ली और हरियाणा में। केजरीवाल का कहना है, केजरीवाल जी का कहना है, हरियाणा और दिल्ली में हम कांग्रेस से अलायंस करना चाहते थे। हमने बातचीत शुरू की थी। हरियाणा की जो चर्चा थी, उस वक्त केजरीवाल जी जेल में थे, लेकिन बात आगे नहीं बढ़ने नहीं दी। इंडिया अलायंस अब ज़्यादा एकजुट होगा, सबने सबक ले लिया है। सर, विनायक राऊत यांच्या गद्दारीमुळे माझा पराभव झाला असं राजन साळवी यांनी काल एका मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे की बघा, त्यांचं आता त्यांनी पक्ष सोडलेला आहे, त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये। लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना साधारण 18,000चं मताधिक्य होतं, विनायक राऊत यांना। मग आमचे राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असं म्हणतात ते, मग ते स्वतःला ते मताधिक्य का नाही मिळवू शकले? काय नाराजी होती मतदारसंघात? राजन साळवी पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते, आमदार, उपनेते, पक्षानं त्यांना सगळी महत्त्वाची पदं दिली,
सर्व काही दिलं, पण सत्ता जाताच तुम्हाला या ओकाळ्याच्या फुटतात विषाच्या सगळ्यांना. सत्ता असती तर कोणी पळून नसते गेले, निवडणूक हारूनसुद्धा राहिले असते तर आमच्याकडे सत्ता असती. तर आज दुर्दैवानं सत्ता नाही आणि तुम्ही उंदरासारखे पळून जात आहे. महाराष्ट्राची जनता, मराठी जनता हा पळपुटेपणा तुमचा विसरणार नाही, लक्षात घ्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.